स्वामी 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 काय झालं? लखोबा लखोबा सुंदरा मावशी. हा विंचू विंचवाचा दंश वाटतो या. स्वामी अहो काहीतरी करा वाचवा त्याला. खूप दुखतंय स्वामी खूप जळतंय आतून सहन नाही हो स्वामी. मला मरायचं नाही स्वामी मला मरायचं नाही. स्वामी देवा वाचवा हो यांना खूप वेदना होत आहे. सुंदरे दंश झालेल्या जागेवर पाणी होत. हो देवा. सगळी तयारी झाली आणि ही सुद्धा तयार आहे. आता फक्त साखरपुड्याचा विधी व्हायचा बाकी आहे. थोडा वेळ थांबा. मी स्वामी स्थानावर जाऊन येते आणि स्वामींना घेऊन येते. त्यांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला तर मनाला बरं वाटेल. गौरीच्या भावनांशी आणि यमुनेच्या आयुष्याशी खेळू नकोस. श्रद्धाळू माणसांचा विश्वास तोडू नकोस. नाही, स्वामी इथे आले तर सगळंच बिघडेल. ते हा साखरपुडा होऊच देणार नाही. स्वामी स्वामी आता बरं वाटतंय स्वामी खूप बरं वाटतं. क्षणात वेदना कमी झाल्या. गयताई ही सगळी स्वामींची कृपा आहे. लखोबा विष उतरतय. आता घाबरायचं काही कारण नाही. हो स्वामी. सुंदरे जरा वेळाने हळद आणि मोहरीच्या तेलाचा लेप करून लाव त्या दंश झालेल्या जागेवर. त्यामुळे वेदनाही कमी होतील आणि सूजही कमी होईल. हो स्वामी देवा. अरे तुम्हा भक्तांच्या वेदना बघवत नाहीत आम्हाला. आणि तुमच्या वाट्याला त्या येऊ नयेत हाच आमचा प्रयत्न असतो. म्हणूनच तुला सांगितलं होतं आज संध्याकाळपर्यंत घरी जाऊ नकोस. कारण आज या निमित्ताने तुझ्या जीवावर बेतणार होतं. मला कळलं नाही स्वामी माझी चूक झाली. तुमच्या शब्दांपेक्षा माझी घाई मला मोठी ठरली. क्षमा करा स्वामी. चूक झाली पण वेळेत समजली हेही भाग्यात समज. म्हणूनच म्हणतात ना गुरुची आज्ञा जीवापाड पाळायची. कारण त्या आज्ञेमागचं कारण आपल्याला कळत नाही पण त्यामागची कृपा नंतर दिसतेच. अहो आपल्याला संकट दिसत नाही पण गुरुला दिसतं. म्हणूनच लखोबा गुरुच्या आज्ञेविना कुठेही जायचं नसतं. आता तरी कळलं का? हो यांना वाचवलं पण आमची गौरी गौरीने ऐकलं नाही. हो तिलाही संकटाची चाहूल दिली होती. संकेतही दिले होते पण भीतीने तिचे डोळे झाकले. आता तिलाही वाचवायची धडपड करावी लागणार. तिच्याही वेदना कमी कराव्या लागणार. कारण भक्त चुकला म्हणून गुरु त्याला सोडून देत नाही. आई जसं चुकणाऱ्या लेकराचा हात अगदी घट्ट धरते तसाच गुरु चुकणाऱ्या भक्ताच्या पाठीशी उभा राहतो. अरे भक्त कितीही चुकले तरी शेवटी गुरुला भक्तांची काळजी घ्यावीच लागते. यमुनाच्या आई, मला वाटते की त्यात आपला वेळ जाईल. म्हणजे बघा ना, स्वामी त्यांच्या स्थानावर असतीलच की नाही याची खात्री नाही ना. स्वामींचं काय, ते कधीही कुठेही निघून जातात.
आणि तुम्ही स्वामी स्थानावर गेलात आणि ते तिथे नसतील तर त्यांची वाट बघण्यात वेळ जाईल, खूप उशीर होईल आपल्याला. आणि तिथे गेल्यानंतर त्यांना न भेटताच येणं हे तुम्हालाही आवडणार नाही. हो हो, त्यात बराच वेळ जाईल. हा, हो, शुभकार्य असं अर्धवट ठेवू नये. तेही खरंच आहे म्हणा, पण स्वामींची परवानगी घेतल्याशिवाय कसं करायचं? त्यावर उपाय आहे ना. हा, तुमच्या घरात स्वामींच्या पादुका आहेत ना. हो. हो, मग त्यांच्या समोर उभं राहून स्वामींना आमंत्रण द्या, नमस्कार करा, आशीर्वाद मागा. अहो, भक्ताचा भाव स्वामींपर्यंत पोचतोच की. अहो, ही सुद्धा परवानगी मागण्याचीच गोष्ट आहे. हो हो, तसंच करते. स्वामी, आज माझ्या लेकीच्या आयुष्यातला मोठा दिवस. तुम्ही इथे प्रत्यक्षात नसलात ना तरी तुमचं स्मरण आहे. तुमच्या चरणांसमोर उभं राहून मी तुम्हाला आमंत्रण देते. आशीर्वाद द्या, माझ्या यमुनेचं कल्याण करा. आमचे आशीर्वाद कायमच भक्तांच्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, मला माहित होतं तुम्ही याल.